दक्षिण सोलापूर 251 दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून आज मी भाजप पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक म्हणून शहराचे शहराध्यक्ष भाजपचे शहराध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी काळे साहेब यांच्याकडे आज रितसर अर्ज केलेला आहे। माझ्या समवेत या भागात दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील सोलापूर महानगरपालिकेतील ओके घेतला ना एक मिनट ओके का रोज आज अधिकृतरित्या अर्ज केलेला आहे। पक्षाचे इथले शहराध्यक्ष आदरणीय नरेंद्र काळे साहेब यांच्याकडे स्वतः 4 नगरसेवकासोबत भेटून आणि त्यांच्या प्रतिनिधीसोबत भेटून मी अर्ज केलेला आहे। दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील सोलापूर महानगरपालिकेतील साधारणपणे 6 ते 10 नगरसेवकांनी मला शिफारस पत्र देऊन मला या भागातून भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी मला त्यांनी शिफारस दिलेल्या आहे आणि ते मी आता माझ्या कार्य अहवालासोबत रितसर मी पक्षाकडे अर्ज करून शहराध्यक्षाकडे अर्ज दिलेला आहे आणि ते शिफारस पत्रही दिलेलं आहे। तसेच या निमित्ताने मी आज सांगू इच्छितो की या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील सध्या माझ्यासोबत 12 पैकी 7 ते 8 नगरसेवक असून थोड्याच दिवसात 12 ते 12 नगरसेवक मला शिफारस पत्र देतील। सध्या 6 ते 7 नगरसेवकाचा आत्ताच मला शिफारस पत्र मिळालेलं आहे आणि ते मी अध्यक्ष साहेबांकडे सुपूर्द केलेलं आहे। तसेच ग्रामीण भागातील 15 ते 20 सरपंचांनी मला तोंडी कळवलेलं आहे की आपण भाजपकडून उमेदवारी घ्या, आम्ही तुमच्यासोबत काम करू इच्छितो। आपल्याला मंत्रालयीन प्रशासकीय कामाचा फार मोठा अनुभव आहे। तसेच गेले 2.5 ते 3 महिन्यापासून मी या भागाचे सामाजिक काम करत आहे ते ग्रामीण भागातल्या सरपंच आणि पदाधिकाऱ्यांना अतिशय आवडलेलं आहे। त्यामुळे त्यांनीही मला आता पत्र देत आहेत, माझी शिफारस करत आहेत पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे। या निमित्ताने मी सांगू इच्छितो म्हणून पहिली पक्षाची अशी आहे की आपण शहराध्यक्षाकडे अर्ज करायचा असतो, त्यामुळे मी भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज करत आहे। एवढंच मी या निमित्तानं आपणाला समोर सांगतो आणि त्यापुढे कुणाला काय बोलायचं असेल तर बोलू इच्छितो। अध्यक्ष, खरं तर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये स्टँडिंग आमदार आहेत, माझे सहकार मंत्री आहेत, मात्र इथून मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुकांची संख्या दिसते आहे आणि भाजपमध्ये सुद्धा इच्छुकांची संख्या वाढत आहे। स्टँडिंग आमदाराप्रती नाराजी आपल्याला तसं म्हणता येणार नाही की प्रत्येक जण इच्छुक असावं, प्रत्येकाला वाटतं आमदार व्हावं। राजकीय जीवनात काम करत असताना प्रत्येकाची इच्छा असते, त्यानुसार त्यांनी मागणी केली म्हणजे नाराजी असं नाही। शेवटी जे काही असेल तो पक्ष ठरवतो, पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड पार्लमेंटरी बोर्डमध्ये सगळ्या या गोष्टी ठरवल्या जातात, पक्ष ठरवल। पण निश्चितपणाने वातावरण चांगलं आहे भारतीय जनता पार्टीसाठी असं मी सांगू इच्छितो। सोमनाथ वैद्य मागच्या 3 ते 4 महिन्यापासून या ठिकाणी बिल्डिंग लावताना दिसत आहे। हिंदू रूढी परंपरा असेल त्याला वाढवण्यासाठी प्रयत्न करताना ते दिसून येत आहेत आणि एका भाजपच्याच आमदाराचे ते पीए असल्या कारणानं भाजप प्रति त्यांची निष्ठा जास्त दिसून येते। आपल्याला एकूण निरीक्षण काय दिसते या ठिकाणी? नाही, त्यांनी आता भाजपकडे अधिकृतपणे मागणी केली, सोमनाथ वैद्य यांनी, की अधिकृतपणे पक्षाकडे मागणी केली की मी दक्षिण विधानसभा मधनं लढण्यासाठी इच्छुक आहे, तरी माझ्या उमेदवारीचा विचार करण्याचा त्यांनी मागणी केली। आपली भूमिका आहे आता हे जे अर्ज आले आम्हाला ज्यावेळेस कळवलं जाईल त्यावेळेस प्रदेशाकडे पाठवलं। किती लोकांचे अर्ज आले? आता यांचा पहिलाच आला दक्षिण विधानसभा मतदारसंघात। आपल्या पक्षाचे 4 नगरसेवकांची माजी नगरसेवक
ठीक आहे. आता सध्या काही सरपंचांचा ओढा वाढतोय, नगरसेवकांचा ओढा त्यांच्याप्रती वाढतोय. सध्या सगळे माजी नगरसेवक आहे, नगरसेवक कोणीही नाहीये. आणि जे कोण असतील त्यांना वाटलं असेल त्यांचं काम चांगलं त्यांनी शिफारस केली असेल, त्यांच्याशी आम्ही चर्चा करू. पार्टी म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याशी चर्चा करून जो काय विचार असतील ते आम्ही करू. आणि अजून असा प्रश्न विचारला आहे की आज धनगर समाजाने देखील आपल्या आमदारांच्या घराला घेराव टाकलेला होता. नेमकं काय झालं, काय घडलं होतं? आरक्षणाविषयी चर्चा झाली होती. एसटी धनगर समाजाची एसटीची अंमलबजावणी करावी आरक्षणाची या संदर्भात गेल्या 9 तारखेपासून आंदोलन चालू आहे. 3 तारखेपासून आंदोलन चालू आहे. 9 तारखेपासून उपोषणाला सगळेजण बसले. त्या संदर्भातला एक आंदोलनाचा भाग म्हणून 2 दिवसापूर्वी एका धनगर संघटनेने असं घोषित केलं होतं की आमदारांच्या घरासमोर ढोल वाजवू आम्ही. तसं शहरातल्या दोन्ही आमदारांच्या घरासमोर त्यांनी ढोल वाजवून आंदोलन. आणि ग्रामीण भागात जे रस्त्याचा विषय राहिला तर फार लोकांच्या समस्या आहेत, त्याच्यावर निवारण म्हटल्यावर आपले आमदार पुढे येत नाही. मी निश्चितपणे सांगू शकतो की 2014 ते 2024 या काळात झालेले जेवढे रस्ते आहेत तेवढे आजपर्यंत रस्ते झाले नसतील किंवा रस्त्याला निधी आला नसेल. काही ठिकाणचे रस्ते राहिले असतील किंवा काही ठिकाणचे खराब असतील, आत्ता पावसामुळे खराब झाले असतील. पण निश्चितपणाने 2014चं जर आधीचं दक्षिण सोलापूर जर तुम्ही डोळ्यासमोर आणलं तर कुठल्याही गावावरनं यायचं म्हणलं तर 2-2 तास लागत होते. आज ती परिस्थिती नाही. चांगले रस्ते झालेले आहेत आणि निश्चितपणाने जे चांगलं आहे त्याला चांगलंच म्हणावं. वैद्य सर, काय सांगाल, मागच्या महिनाभरापासून किंवा 6 महिन्यापासून तुमचे सामाजिक कार्यक्रम सुरू आहेत आणि आता तुम्ही अचानकपणे म्हणताय की भाजपकडून तुम्हाला नाही, हे बघा, मी गेल्या 10 वर्षापासून भोसरीचे भाजपचे आमदार महेशदादा लांडगे यांचा पीएम म्हणून काम करत आहे. त्यामुळे भाजपच्या जरी मी पीएम म्हणून काम करत असलो तरी प्रत्येक मिटिंगला प्रदेश कार्यालयातल्या विधान भवनातल्या ज्या काही मिटिंग असतात त्या मी जवळून पाहिलेल्या आहेत. भाजपची कार्यपद्धती मी जवळून पाहिलेली आहे आणि भाजपमध्ये कशा प्रकारे सर्वसामान्य लोकांचे काम केले जाते हे मी पाहिलेले आहे. त्यामुळे माझा पहिला पक्ष हा भाजप पक्ष, मला त्या पक्षाकडूनच उमेदवारी घ्यायची आहे. त्यामुळे मी या कामात गेले 3 महिन्यापासून आपण पाहत आहात की हिंदू रूढी परंपरा वृद्धिंगत व्हाव्या यासाठी मी इथं दहीहंडी आयोजित केली होती. तसेच अनेक गरजू गोरगरीब प्रत्येक समाजातील घटकांना मदत करण्याचा मी आर्थिक सामाजिक जी काय मदत आहे ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही पाहताय या धुळे सोलापूर भागातील रस्ते अतिशय हद्दवाड भागातील रस्ते जे आहेत ते अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत. आणि मला 19 वर्षाचा मंत्रालयीन काम जो काही प्रशासकीय कामाचा अनुभव आहे ते पाहता मी या भागाचा विकास करू शकतो आणि मला महानगरपालिकेत कशा पद्धतीने विविध विभागातून आपण निधी आणू शकतो याचं चांगलं ज्ञान अवगत असल्यामुळे मी भाजपकडून उमेदवारी मागत आहे. सध्या या मतदारसंघामध्ये भाजपचे स्टँडिंग आमदार आहेत, माजी सहकार मंत्री आहेत, त्यांना डावलून तुम्हाला तिकीट द्या असं म्हणताय. कोणत्या मागणी करणं हे माझं काम आहे. पक्षाने त्याच्याबद्दल ते कसं काय करतील काय नाही त्याबद्दल मला माहिती नाहीये. पक्षाकडे मागणी आहे, मी अर्जच नाही केला तर पक्ष काय ठरवणार. आणि सुभाष बापू देशमुख साहेबांचं काम अतिशय उत्तम आहे, मला त्याच्याबद्दल बोलायचं काही नाहीये. परंतु मला इथले जे स्थानिक नगरसेवक आणि इथले जे स्थानिक सरपंच आहेत त्यांचा वाढता पाठिंबा मला मिळत आहेत. आणि मी ज्यावेळेस त्यांच्याकडे जातो त्यावेळेस ते म्हणतात की मला तुम्ही भाजपचं तिकीट घ्या. आणि भाजपचं तिकीट जर आपण घेतलं तर आम्ही अहोरात्र काम करून आपणास या मतदारसंघातून निवडून आणू. आणि मला आता सोलापूर महानगरपालिकेतील जी काही दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातली जे काही महापालिका हद्दीतील नगरसेवक आहेत तर त्याच्यात 6 ते 7 नगरसेवकांनी मला आता तशी शिफारस दिलेली आहे. कारण त्यांना मी नगरसेवकाचं नाव सांगायचं म्हटलं तर मी आत्ताच सांगितलं होतं, परंतु तरीही मी सांगू इच्छितो की यामध्ये राजश्री चव्हाण मॅडम आहेत, श्रीनिवास कर्ली आहेत, वरलक्ष्मी पुरुड मॅडम आहेत, राजश्री बिराजदार पाटील मॅडम आहेत, अंबेवाले जुगनताई मॅडम आहेत, संतोष भोसले साहेब आहेत. आणि तसेच आता मला अश्विनी चव्हाण साहेब मॅडम आहेत, त्यांनी पण सांगितलं की मी आता पुण्याला आहे. परंतु माझा तुम्हाला तोंडी पाठिंबा आहे. ते सचिन चव्हाण त्यांचे जे बंधू आहेत ते त्यांचं कोणतं मयत झाल्यामुळे ते तिकडे गेलेले आहेत. तर मी उद्या सकाळी येतो, तुम्हाला लेखी शिफारस देतो असं त्यांनी मला सांगितलंय. परंतु जोपर्यंत माझ्या हातात मिळत नाही तोपर्यंत मला त्याबद्दल काही जास्त बोलायचं आहे. तसेच आणखी असे सरपंच आहेत 15 ते 20 जे मला कधीही शिफारस पत्र द्यायला तयार आहेत, परंतु आता पितृ पंधरवडा लागतोय 2-3 दिवसामध्ये.
त्यामुळे मी पण आजच पुण्याहून आलेलो असल्यामुळे ते पुढच्या आठवड्यात मिळतील त्यावेळेस मी माननीय शहराध्यक्षांकडे ते पत्र देईन आणि भाजपकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करीन.